नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांच्या 12वीच्या परीक्षांना मंगळवारपासून सुरुवात झाली। उपराजधानीत सुरू असलेल्या विविध विकास कामांचा फटका विद्यार्थ्यांना बसला व अनेकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला। नागपूर विभागातून 1,58,537 विद्यार्थ्यांनी 504 केंद्रांवर परीक्षा दिली। गैरप्रकार रोखण्यासाठी महसूल विभागाच्या मदतीने यंदा प्रत्येक परीक्षा केंद्रांवर भरारी पथके होती। पहिला पेपर इंग्रजी असून सकाळी 11 वाजता परीक्षेला सुरुवात झाली। मराठी ग्रामीण साहित्यात विपुल लेखन करणारे ज्येष्ठ साहित्यिक रावसाहेब रंगाराव बोराडे यांचे मंगळवारी वयाच्या 84 वर्षीय निधन झाले। त्यांनी छत्रपती संभाजीनगरातील MGM रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला। पाचोडा या कादंबरीमुळे त्यांना पाचोडाकार म्हणून ओळख मिळाली होती। 55 वर्षापूर्वी प्रसिद्ध झालेली पाचोडा ही त्यांची कादंबरी प्रचंड गाजली होती। मागील आठवड्यातच राज्य शासनाचा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आला होता। रावसाहेब बोराडे यांच्या पार्थिवावर सायंकाळी मंगळवारी 11 फेब्रुवारी रोजी 4 वाजता अंत्यसंस्कार केले। लाडक्या बहिणींच्या यादीत कपात झाल्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली। हे असं होणारच होतं, ते लोकांच्या आता लक्षात आलं आहे। ही विधानसभा निवडणुकीसाठी करदात्यांच्या पैशातून मतदारांना दिलेली लाच होती, असा आरोप त्यांनी केलाय। मुख्यमंत्री लाडकी बहीण आनंदाचा शिधा व इतर सुरू करण्यात आलेल्या योजना मतदारांना दिलेली लाच होती आणि ती तेवढ्या काळापुरती होती, असा घणाघात राजू शेट्टी यांनी केला आहे। मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांच्या हाती मोठा पुरावा लागला आहे। संतोष देशमुख यांची हत्या केल्यानंतर पडून जाणाऱ्या आरोपींचे CCTV फुटेज पोलिसांना मिळाले आहे। हत्येनंतर आरोपी काळ्या स्कॉर्पिओ मधून पडून जातानाचा व्हिडिओ CCTVत कैद झाला आहे। यामुळे आरोपींच्या मुसक्या आवळणे पोलिसांना सोपे होणार आहे। 9 डिसेंबर 2024 रोजीचे हे CCTV फुटेज आहे। मुंबईतील जोगेश्वरी परिसरातील ओशीवरा फर्निचर मार्केटमध्ये मोठी आग लागली आहे। सकाळी 11:52 ही आग लागली असून महिन्याभरातील ही दुसरी घटना आहे। जोगेश्वरी पश्चिमेकडील स्वामी विवेकानंद मार्गावरील A1 दरबार रेस्टॉरंट जवळील ओशीवरा फर्निचर मार्केट हे मुंबईतील सर्वात मोठं मार्केट आहे। ही आग तळमजल्यावरील फर्निचर गोदामातच पसरली। मुंबई अग्निशमन दलाने आगीला लेव्हल 2 ची आग म्हणून घोषित केले आहे। गेल्या काही महिन्यांपासून शेतकरी कर्जमाफी, हमीभाव, वीज बिल माफी, शेतीसाठी पुरेसा पाणी पुरवठा यासह विविध मागण्या शेतकऱ्यांकडून केल्या जात आहे। मात्र या मागण्यांकडे सरकारकडून सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे। याचा निषेध करण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील शेतकरी मुंबई मंत्रालयावर अर्धनग्न मोर्चा काढणार आहे। लाखो शेतकऱ्यांनी आधीच मुंबईच्या दिशेने कूच केली आहे। उद्या 12 फेब्रुवारी रोजी मुंबईतील मंत्रालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा धडकणार आहे। यात राज्यभरातील शेतकरी सहभागी होणार आहेत। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रायगड जिल्हा नियोजन समितीची ऑनलाईन बैठक बोलावली। मात्र या बैठकीला मंत्री भरत गोगावले यांच्यासह शिवसेनेच्या एकाही आमदाराने हजेरी लावली नाही। त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे। या पार्श्वभूमीवर मंत्री भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली आहे। बैठकीला उपस्थित राहू शकत नसल्याचं आपण आधीच कळवलं होतं, असं भरत गोगावले यांनी म्हटलंय। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार सुरेश धस यांच्यामध्ये वाद सुरू झाला आहे। एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहे। संतोष देशमुख प्रकरण, सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू, अक्षय शिंदे एन्काउंटर वरून त्यांच्यात जुंपली आहे। आता मंगळवारी जितेंद्र आव्हाड यांनी आमदार सुरेश धस यांना पुन्हा घेरले आहे। मराठा समाजात फूट पाडण्यासाठी, मनोज जरांगे यांना डाऊन करण्यासाठी तुम्हाला पाठवले आहे, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी सुरेश धस यांच्यावर नाव न घेता केला आहे। थकबाकीमुळे महावितरणने वीजजोड कायमस्वरूपी तोडलेल्या ग्राहकांसाठी जाहीर केलेल्या अभय योजनेत सहभागी होत अहिल्यानगर जिल्ह्यातील 3,285 ग्राहकांनी 4,96,00,000 रुपयांचा भरणा करत थकबाकीतून मुक्ती मिळवली आहे। आता हे ग्राहक पुन्हा नवीन वीज जोडणी मिळवण्यासाठी पात्र ठरले आहेत। या योजनेचा लाभ 31 मार्च 2025 पर्यंत थकबाकी भरून घेता येणार असल्याची माहिती महावितरणाच्या अहिल्यानगर मंडळाकडून देण्यात आली आहे। राज्यातील राजकारणात येत्या 2 महिन्यात मोठे बदल होणार आहेत। सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात जवळीक वाढत आहे। त्याच वेळी एकनाथ शिंदे यांना बाजूला केले जात आहे।
भाजपने त्यांचा वापर केलेला आहे। त्यामुळे कुठेतरी एकनाथ शिंदे नाराज दिसत आहेत। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी सुरू केलेल्या ज्या योजना होत्या त्या आता बंद केल्या जात आहेत। अजित पवार यांना जवळ घेऊन एकनाथ शिंदे यांना दूर करण्याची देवेंद्र फडणवीस यांची रणनीती दिसत आहे, असे राजकीय विश्लेषण समाजसेविका अंजली दमानिया यांनी केले। प्रदेशातील अशा टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।